पावसाळा सुरू झाल्यापासून एकीकडे धोधो कोसळणाऱ्या पावसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असल्याचे दिसतंय। एकीकडे पावसाळ्यातील भेट देण्यासारख्या धबधब्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे धबधब्यांवर होणाऱ्या अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। नद्यांची पातळी धोकादायकरित्या वाढली असून अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरताना दिसतात। सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, तरीही लोकांना अजूनही शहाणपणा आलेला दिसत नाहीये। सध्या अशाच एका व्हिडिओची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा होतीये। घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पुराच्या पाण्यात उतरलेली वृद्ध व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातीये। व्हायरल व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावरती काटा येतो। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। यामध्ये एक वृद्ध व्यक्ती हा पुराच्या पाण्यात प्रवाहाबरोबर वाहून गेलाय। व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका नदीला पूर आलेला आहे। नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढलेली आहे की नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेलाय। पुराचं पाणी पुलावरून वाहत आहे, तरीही लोक जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसतायत। असाच एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यातून पूर ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। पाण्याचा प्रवाह इतका जोरात असतो की वृद्ध व्यक्तीचा तोल जातो आणि तो पाण्यात पडतो। पाण्यात पडताना तो जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीची मदत घेण्याचा प्रयत्न करतो, पण तो व्यक्ती त्याची मदत करू शकत नाही आणि शेवटी तो वृद्ध व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो। त्याचा जीव वाचला की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाहीये, पण लोकांनी अशा प्रकारे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये हाच बोध मिळत आहे। व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावरती काटा उभा राहिलेला आहे। व्हिडिओ इंस्टाग्रामवर ashwini_.15 या पेजवरून पोस्ट करण्यात आला असून अनेकांनी त्यावरती कमेंट केलेले आहेत। की चप्पल छत्री फेकून बाबाचा हात धरणं गरजेचं होतं, तर आणखी एकाने अशी कमेंट केली आहे की पण बाबांना एवढी घाई कशाची होती, जीव धोक्यात टाकून नदी ओलांडण्याची गरजच काय। व्हिडिओ पाहून तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।